कहना मैं कितना फंस गया. एवढे वर्ष झाले ना मराठी बोलता येत नाही, काय माणूस आहे. बोलणार. त्याची आई नाही वारली, त्याला नाही काय तर तो खूप खुश आहे, पण ते काय शिकण्याचे प्रयत्न करते, तर मला थोडं येतं पण जास्त नाही. काय सांगू मी. आमच्याकडे एक बाई होती, ती मला मम्मीला मोठं केलं होतं तिने, आणि ती आमच्याकडेच, म्हणजे शी वॉज 84 आय थिंक वेन शी डाईड, आणि ती आमच्याकडेच राहिली. आणि हर नेम वॉज भागीरथी, तिचं नाव भागीरथी होतं आणि मम्मीचं नाव भागीरथी होतं आणि पिक्चरमध्ये. आणि मी जेव्हा पिक्चर बघितली आणि आय वाज लाईक, मॉम युअर नेम इज भागीरथी इन द फिल्म. आणि ती आय डोंट नो, शी वॉज लुकिंग लाईक हर ऑल्सो टू मी. सो फ्रॉम हर बॉडी लँग्वेज आठवणी जागा झाला. हो, आणि ती साडी आणि ती बॉडी लँग्वेज, आय डोंट नो, इट वॉज एक्झॅक्टली लाईक हर, यु नो. उसमें मैं कैसे इंटिग्रेट हो जाऊँ. मला हाईटचं थोडं हे प्रॉब्लेम आहे, पण ते थोडं मॅनेज झालं. लय भारी आहे. अदर देन शेम ऑन अस. पण अक्षय, मी असं बघितलं की आता हे जे दिल्लीमध्ये सुद्धा जन्मलेले जे आहेत मोठे ॲक्टर्स, ते पण तुझ्यासारखं मराठी नाहीत बोलू शकत. तू मुंबईमध्ये आला कधी? मुंबईमध्ये तू किती साली आला? आय केम म्हणजे मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा आलो, आणि माझ्याबरोबर काहीतरी झालं होतं म्हणून मी मराठी शिकायला सुरू केलं. तर न सांगण्यासारखं झालं होतं? नाही ना, काय नाही, मी सांगू शकतो, असं काय नाही. मी एकदा बसमध्ये होतो, लहान, म्हणजे माझ्या हातात माझा स्कूल बॅग होता आणि मी बसलो होतो, तर म्हणजे उभा होतो, तर कंडक्टर आला आणि त्यांनी मला सांगितलं, पुढे 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 चला, पुढे पुढे. मला काय कळलं नाही त्यांनी काय सांगितलं मला, तर मी तिकडेच उभा राहिलो. मग तो परत आला, तिकडे पुढे जाऊन परत आला, तो त्यांनी सांगितलं चला पुढे पुढे. तर मला काही कळलं नाही तरी सुद्धा, आणि त्यांनी मला धक्का मारला, हे तुला सांगितलं ना पुढे जायचं. अरे मग पुढे म्हणजे काय, मतलब मेरे को क्या मालूम आप क्या बोल रहे हो. तो फिर बाजू में बैठा था, आपको मराठी नहीं आता है? बोला नहीं आता है. पुढे मतलब आगे चलो. मैं बोला फिर यार आगे चलो बोलना है, पुढे पुढे मेरे को क्या मालूम क्या पुडी खोलना है अभी इधर बैठ के. तो फिर मग असं कळलं की शिकायला पाहिजे. मग त्याच्यानंतर माझ्याकडे माझी फर्स्ट गर्लफ्रेंड महाराष्ट्रीयन होती, मग मी शिकलो. कारण क्रिकेट मी जेव्हा सुरू केलं क्रिकेट खेळायला, त्यावेळेला मी कधी पैशाचा विचार केलाच नव्हता. आणि त्याचप्रमाणे आज जो एक 5 किंवा 6 वर्षाचा लहान मुलगा असेल, तो कधी पैशाचा विचार करून क्रिकेट सुरू करणार नाही. क्रिकेट मी सुरू केलं कारण माझं प्रेम आहे ह्या गेमवरती, आणि ह्या गेमने मला स्लीपलेस नाईट्स दिलेले आहेत एक्साइटमेंटने, की मला कधी ग्राउंडवरती जाऊन एकदा बॅटिंग करायला सुरू करतो, ह्या विचाराने मला भरपूर रात्री झोप पण नाही आलेली आहे. आणि त्या गोष्टी, अशा काही गोष्टी आहेत ज्याची तुलना कधी पैशाशी होऊच शकत नाही. तर मी ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी, माझ्या केसमध्ये मी एवढं नक्की म्हणेन की माझं करिअर सुरू झालं कारण माझं एक स्वप्न होतं की मला मोठं होऊन देशासाठी खेळायचं आहे आणि भरपूर रन्स करायचे आणि भरपूर मॅचेस जिंकवायच्या, भारताचं नाव अजून वर घेऊन जायचं. आणि जे काही माझ्या छोट्या कॉन्ट्रीब्युशनने, माझ्या लिमिटेशन्समध्ये जेवढं काय मला काय करता आलं, त्याचा मी पूर्ण प्रयत्न केले. नक्की बघा. कारण तो मला फक्त मराठी नाही शिकवतो, इंग्लिश पण शिकवतो, हिंदी पण शिकवतो, आणि फिलॉसॉफी पण शिकवतो, हिस्ट्री पण शिकवतो. तुम्हाला पूर्ण एज्युकेशन मिळतो. वो फूल लेके तयार हो गए. माझं काय आहे, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. पण मी तुझ्याकडे असं बघत नाही रे, तू मला भावासारखं दिसतोय. अरे मला तेच सांगायचं होतं तुम्हाला, मला फक्त तुम्हाला ते विचारायचंच होतं. म्हणे माझ्या मनात तसं काही नाही. म्हणजे तू करत तरी काय होतास, माईक टेस्टिंग करत होतास की काय? बोल गधे, ये ओढले आता बँचत. या आधी बालकांना या 2 तारखांना परत पोलिओचे 2 पाज्याले विसरू नका. मावशीची गाठ.
जाएगा बोले अगर मैं इतना डीप हूँ तो मतलब शेजारी काय चाललंय ते त्यांना माणसांना जास्त आवडतं. फक्त टिप्स नाही देऊ शकत, वी कॅनॉट टेल देम व्हॉट टू डू, पण आम्ही तिथे प्रोत्साहन द्यायला तिथे उभे असणार, कारण ती लोक पण पहिल्यांदा कॅमेरा समोर कुकिंग करत असतात. आय एम शुअर दे स्ट्रेस्ड. नुकतंच कळलं त्याच्यात तू कॅमिओ रोल करतेस तर काय मला कळलं हे कोण सांगितलं तुला? ते सरप्राईज होणार होतं. अरे यार. काय सांगशील? तर ते रेमो सर डायरेक्ट करतात आहे, तर त्यांनी मला फोन केलं आणि सांगितलं की तुला एक स्पेशल अपिअरन्स करायलाच लागेल माझ्या पिक्चरमध्ये. तर मी डेफिनेटली खूप एक्सायटेड झाली की मला करायलाच लागेल. तो अभी वो शूट किया.